की जेव्हा रोडवरच्या आम्ही लोक बेवारच उचलले तेव्हा त्यातले 1-2 लोकांचे नातेवाईक महिनाभरानंतर भेटायला आले की तुम्ही आमची परमिशन न घेता त्यांना उचललं कसं. इन्कम सोर्ससाठी मुलगाच त्या ब्रिज खाली बसवायचं की आई एवढे आजचे पैसे कमव आणि हे पैसे मिळले की मग ती बाई घरी त्याला रोज देत असेल की एवढे पैसे कमवलेत आज. येरवडा मनोरुग्णालयात अशी अवस्था आहे की 50% लोक ऍडमिशन करून निघून जातात, परत भेटायला येत नाही, बघायला येत नाही, त्यांचा आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा असतो, घर खोटं सांगितलेलं असतं. म्हणजे इव्हन आत्ता एक आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये एक पेशंट ॲडमिट केला होता. अगदी कमी वय होतं, 55 लेडीज होती आणि तिच्या मुलाने येरवडा मेंटलच्या गेटवर सोडलं आणि निघून गेला. जेव्हा आमच्या वृद्धाश्रमात आजी आजोबा असतात ना तर त्यांच्या सुना म्हणा किंवा काही मुली म्हणा फोन करून विचारतात तुम्ही एखादं इंजेक्शन नाही देऊ शकत का, तिला मारून टाका ना लवकर. एक स्कूलची तिथे व्हिजिट येतात एका वृद्धाश्रमात, पूर्ण स्कूलमधली मुलं, आणि त्या वृद्धाश्रमात त्या मुलीला तिचीच आजी दिसते आणि मग ती रडायला लागते ती मुलगी तिच्या आजीच्या गळ्यात पडून की तू इथे कशी काय. मला माझ्या आई बाबांनी तर सांगितलं आजी गावाला गेली. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट आकाश गोंदवले मनापासून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमचं मनापासून आभारी मानतो की तुम्ही महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट या पॉडकास्टला बनवलेला आहे, त्याबद्दलही तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आज आपण परत एकदा एका रिअल हिरोला भेटतोय ज्याने आपल्या आयुष्यात खूप साऱ्या वृद्ध लोकांना आसरा दिलाय, निवारा दिलाय. जिथं त्यांना रोडवरती किंवा कोणी स्वीकारायला तयार नाही अशा लोकांना स्वीकारलाय. व्यसनमुक्तीसाठी काम करतायत, खूप साऱ्या गोष्टींसाठी काम करतायत. अशा अनिता देवकर मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत, ज्यांचं शांतीबन नावाने वृद्धाश्रम आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या करतायत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो अनिता मॅडम तुमचं विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. सगळं प्रथम तर मला तुमचं बालपण किंवा तुम्ही आता एवढं चांगलं कार्य करताय तत्पूर्वी तुमचं शिक्षण कसं झालं किंवा पुढचं कुठपर्यंत तुमचं शिक्षण आहे, व्यावसायिक तुम्ही काही सुरुवात केली होती का, हे जाणून घ्यायला आवडेल. मला हे आजी आजोबांची सेवा करण्याचं एक काम असं मिळालं की म्हणजे शक्यतो माझा जन्म पुण्यातच झाला आणि माझे मामांनी माझं लहानपण आणि म्हणजे लहानपणापासून मोठेपण केलं. त्याच्यानंतर वडिलांनी मला एक्सेप्ट नाही केलं कारण सेकंड मुलगी झाली, त्यांना मुलगा हवा होता. तर माझी जी मोठी बहीण आहे तिचा सांभाळ चांगला केला, पण मी मुलगी झाली म्हणून ते हॉस्पिटलमध्ये पण पाहायला आले नव्हते. तर त्याच्यानंतर आईने असा विचार केला की मी अगदी 2-3 महिन्याचीच होते की ही वाढणार कशी, म्हणून माझ्या आईच्या माहेरकडचं परिस्थिती ठीक होती त्यावेळेस. आम्ही पर्वती दर्शनला राहिलो होतो, आई वडील फॅमिली, पण मुलगी झाल्यामुळे त्यांनी मला एक्सेप्ट नाही केलं. त्यामुळे आईला वाटलं की ही जिवंतपणे मरेल, त्याच्यामुळे तिने मला लहानपणीच मामांकडे सोडलं. तर मामांची खूप मोठी फॅमिली होती, म्हणजे आई वडील त्यांचे, मामी मामा, 3 मामा आणि 3 मामी, असं म्हणजे भरपूर मोठी फॅमिली होती. आणि माझ्या मावशीचे मिस्टर एक्सपायर झाल्यामुळे मावशी पण मामांकडेच राहिली होती. तिच्या 4 मुली, असं एक नाही म्हटलं तरी 20-25 जणांचं कुटुंब होतं. तुम्हाला हो, म्हणजे लहानपणी तर एक मी आलं अगदी तेव्हा मला कळत नव्हतं, पण मी 5 ते 6 महिन्याची होते. कारण आता मोठेपणी गोष्टी सांगतात आपल्याला, तू अशी होती तशी होती. आणि इव्हन म्हणजे वडिलांकडे अशी कंडिशन होती की दूध पण द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आई बॉटलमध्ये पाणी टाकून मला दूध पाजायची, म्हणजे त्याप्रमाणे असं. त्यावेळेस कुपोषित म्हणून व्हिटॅमिन D डेफिशियन्सी वगैरे खूप मला लहानपणी त्रास झाला सगळ्या गोष्टीचा. आणि त्यानंतर मामानेच माझं बालपण संगोपन सगळं मामांनीच केलं, त्यामुळे मामांचे तर मी आयुष्यभर आभारी आहे. कारण तेच आई वडील झाले. आणि स्वामींच्या कृपेने असं म्हणावं लागेल की मामांना म्हणजे 10 वर्षानंतर मुलगा झाला, त्यामुळे 10 वर्ष माझं त्यांनी खूप अगदी चांगला सांभाळ केला. 7वी-8वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. मामा पोलीस खात्यात असल्यामुळे बारामती, लोणावळा अशा पोस्टिंग असायच्या. मी त्यांच्यासोबत नेहमी जिथे पोस्टिंग असेल तिथे जायचे. आणि त्यानंतर आईला पण आई आणि वडिलांचं भांडण झाल्यामुळे त्यांनी सेकंड मेरिट केलं, त्यामुळे आईलाही सोडून दिलं त्यांनी. मग आई सुद्धा मामांकडेच राहायला आली, कारण तिला असा आसरा कुठेच नव्हता. मग माझे आजोबा पोलीस खात्यात असल्यामुळे आजोबांची पेन्शन होती, मग त्याच्यामुळे आईचा सांभाळ पण आजी आजोबा मामा ह्यांनीच केला. आणि आम्ही तळेगाव दाभाडेमध्ये राहिलो होतो. जसं मामांचं पोस्टिंग व्हायचं तसं मामा मला घेऊन जायचे. आणि त्याच्यानंतर माझे वडील अष्टांग आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर मग त्यांनी सेकंड मेरिट केल्यानंतर आईला एक्सेप्ट नाही केलं,
पण काही म्हणजे वडिलांविषयी खूप भीती होती माझ्या मनात की वडील म्हणजे क्रूर किंवा अशी व्यक्ती, कारण त्यांनी मला कधी पाहायलाच आले नव्हते ना. त्या वडिलांचं नाव ऐकून मी लपून बसणं किंवा अशी लहानपणी माझ्याकडनं व्हायचं. पण एक मी 8वी स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की म्हणजे वडिलांचा निरोप आला की मी माझ्या बायकोला एक्सेप्ट करतो किंवा मुलीचं शिक्षण मी खर्च करायला तयार आहे. मग तेव्हा आम्ही पुण्यात राहायला आलो. परत आईला स्वीकारलं नाही स्वीकारलं, पण असा निरोप मिळाल्यानंतर माझ्या आईची मावशी पुण्यातच राहते, तिने निरोप दिला, त्यानंतर आम्ही आलो. पण तसं काही झालं नाही. वडील 8वी नंतर प्रथम मला दिसले की हे माझे वडील आहेत. ते मला शाळेत भेटायला आले होते, तेव्हा मी SNDT शाळेत शिकत होते 8वी मध्ये. आणि पहिल्यांदाच प्रथम मी माझ्या वडिलांना पाहिले. वडील कसे दिसतात म्हणजे एक फिल्म स्टोरी म्हणावं लागेल त्याला, की एक पिक्चर सारखी स्टोरी. म्हणजे वडिलांना प्रथमच पाहिलं मी की वडील असे दिसतात. आणि माझी मोठी बहीण वडिलांकडेच राहिली, त्यामुळे तेव्हाही बहिणीला पण प्रथम पाहिलं. आणि त्याच्यानंतर खरं तसं बघायला गेलं तर लाईफ तसं खूप खडतर गेलं. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी चढावडी असतातच, कुणी अगदीच जलमता श्रीमंत नसतो. तर आई घरकामं करायची आणि त्याच्यात मग आमचा उदरनिर्वाह चालायचा. आणि तेव्हा मी 8वी 9वी 10वी तेव्हाही मी काम करायचे, घरकाम मी सुद्धा करायचे, कारण शाळेत जाण्याआधी वेळ असायचा. सकाळी 2 तास, दुपारची शाळा असल्यामुळे 2 तास मी कुठे म्हणजे घरकामच करायचे, साफसफाई किंवा कोणाला काही भाजी चिरून देणं वगैरे. त्यामुळे माझा शिक्षणाचा खर्च त्यातनं निघत होता, कारण आईचा एवढा खूप पगार नव्हता की ती माझा शाळेचा खर्च करू शकेल. आणि SNDT सारख्या ठिकाणी खूप काही फीज नाहीये, मुलींना माफ आहे. त्यामुळे माझं 12वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. आणि त्याच्यानंतर वडील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी भेटायला यायचे शाळेत वगैरे, त्यामुळे थोडासा खर्च ते सुद्धा करायचे. त्यांनीच मला सांगितलं की नर्सिंग फील्ड तू घे, कारण माझ्या मोठ्या बहिणीचं केम मध्ये ANM झालं होतं आणि ANM झाल्यावर तिने JNM कोर्स केला, जनरल नर्सिंग मिडवाईफ. केम मध्ये तिने गव्हर्नमेंटचा कोर्स केला. मग तिचं बघून मलाही वाटलं की आपणही नर्सिंग फील्ड करावं. आणि जेव्हा मी लहानपणी आजी आजोबांची सेवा करायचे, हातपाय दाबून देणं किंवा त्यांचं डोकं चेपून देणं, तर मला तेव्हा खरंच असं वाटलं होतं की काहीतरी आपण समाजात सोशली काम करावं की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडनं काही मदत होईल आणि एक ब्लेसिंग मिळेल. त्यामुळे मी तेव्हाच इयत्ता 7वीत असताना वृद्धाश्रम संकल्पना माहिती नव्हती की वृद्धाश्रम असतं किंवा आपण असं एक संकल्पना करू शकतो, हे तेव्हा प्रचलित नव्हतं वृद्धाश्रम ही संकल्पना. म्हणून मी वृद्धाश्रम म्हणजे तेव्हाच डोक्यात आणलं होतं की आपण असं चालू करायचं. तुम्ही BSc नर्सिंग केलं, त्याच्यानंतर काय जॉब वगैरे कुठे? BSc नर्सिंग केल्यानंतर मी देवयानी हॉस्पिटल म्हणून कोथरूडला आहे, तिथे एक 5 ते 6 वर्ष केलं. आणि दीनानाथ मंगेशकर मध्ये पण मी ICU आणि OTला होते, तर तिथे साधारणतः माझे 4-5 वर्ष गेले. असं 10 वर्षाचा मला खूप नर्सिंगचा चांगला एक्सपिरियन्स आला. आणि त्या सिच्युएशनमध्येच मग माझं लग्नही ठरलं. लग्न म्हणजे तसं घरातले एवढे काही सपोर्टिव्ह नव्हते, कारण मामा त्यांची फॅमिली, शेवटी त्यांची मुलं मोठी झाली होती, आई आणि मीच असायचे. वडिलांचा आधीमध्ये सपोर्ट असायचा, एज्युकेशनला पण त्यांनी बऱ्यापैकी मदत केली, नर्सिंग कॉलेजला पण त्यांनी फीस भरण्यापासून केली मदत, नाही असं नाही. आणि त्याच्यानंतर मग पुढे नर्सिंग फील्ड झाल्यानंतर म्हणजे माझं एज्युकेशन आणि नर्सिंग कोर्स पूर्ण झाला होता, जॉब पण बऱ्यापैकी मी करत होते. तेव्हाच मग माझं लग्न ठरलं आणि लग्न झालं. लग्नानंतर मला ऍक्च्युली तेव्हाच करायचं होतं काहीतरी, आपण एक वृद्धाश्रमाची संकल्पना डोक्यात होतीच माझ्या, कारण जॉब करता करता मला हॉस्पिटलमध्ये ना काही पेशंट असे होते की फक्त तुमच्याकडनंच आम्हाला इंट्राकॅथ लावायचा आहे, किंवा म्हणजे काही असे असतात की तुम्हीच इंजेक्शन द्या, हळूवार राहते. पण तेव्हापासूनच मला एक अटॅचमेंट निर्माण झाली ह्या सगळ्यांविषयी की आपण असं काहीतरी केलं पाहिजे स्वतःचं. आणि तेव्हा मी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर एक 10 वर्षापूर्वी वृद्धाश्रमाची संकल्पना केली. तेव्हा माझ्या आजी, तुम्ही सांगितलं त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांच्या घरच्यांचं म्हणजे कसं, पैसे म्हटलं की करणं ठीक आहे, पण एका महिलेने असं काहीतरी पाऊल उचलायचं, फायनान्शियली म्हटलं की सगळे मागे सरकतात. त्यामुळे मला फायनान्शियली कोणी मदत नाही केली आणि मी कोणाला मागितली पण नाही. जे करायचं ते स्वखर्चाने किंवा आपल्या स्वबळावरती करायचं असं मी ठरवलं होतं. आणि मला खूप काही पेमेंट नव्हतं त्यावेळेस. एक 10-12 वर्षापूर्वी 15,000 पेमेंट म्हणजे खूप आपल्यासाठी मोठी अमाऊंट होती, पण पेमेंट कमी होता. त्यामुळे मी त्या अमाऊंटमध्ये नाही काही करू शकले. आणि सेव्हिंग्स तसे ठेवता येत नाही, फायनान्शियली एवढा काही सपोर्ट कोणाचा नसल्यामुळे, म्हणजे इव्हन मिस्टरांचा पण सपोर्ट नसल्यामुळे मुलांचं एज्युकेशन, म्हणजे मला एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर 5 वर्षानंतर मला म्हणजे जेव्हा मी ही वृद्धाश्रमाची संकल्पना चालू केली तेव्हा मी प्रेग्नंटच होते, म्हणजे पहिलाच महिना चालू होता. पण तेव्हा मी म्हटलं की प्रेग्नन्सी वगैरे त्या गोष्टी नंतर करता येईल, पण मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जागा शोधणं, त्याच्यानंतर तिथे वृद्धाश्रमासाठी म्हणजे सगळ्या गोष्टी मार्केटिंग थोडक्यात म्हणू शकतो की प्रत्येकाला जाऊन सांगणं मी अशी संकल्पना करते, कोण वृद्ध असेल तर मला सांगा. तर ह्याची सुरुवात केली. जागा कुठे घेतली? शांतीबन कुठे? जागा मी सुरुवातीला अगदी 2 BHK मध्येच
स्टार्ट केलं होतं. 2 BHK फ्लॅट घेतला रेंटेड. येस सर. कारण स्वतःची जागा किंवा प्लॉटिंग किंवा बांधकाम त्यासाठी इन्व्हेस्टमेंट पहिली गोष्ट असते, ती माझ्याकडे काहीच नव्हती, पैसेही नव्हते. तर माझ्या मामांनी मला लग्नामध्ये एक मंगळसूत्र दिलं होतं, तर मी ते गोल्ड लोन केलं, घाण ठेवलं आणि त्या पैशांवरती मी सुरुवात केली. आणि सगळ्यात सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केल्यानंतर अगदी 8 ते 10 दिवसांच्या आत एक लक्ष्मी जाधव म्हणून, तेव्हा पेपरला ऍड वगैरे देणं अजूनही देतात, ऍड दिली ती वृद्धाश्रमाची. तर एक आजी आल्या लक्ष्मी नावाच्या, आणि त्या खरंच लक्ष्मीच होत्या तसं म्हणायला गेलं तर. त्या माझ्याकडे 7 ते 8 वर्ष राहिल्या. पण मी घरी गेले, घरी त्यांची खूप खराब अवस्था होती की त्यांचं कमरेचं ऑपरेशन झालं होतं, स्पाईनचं. पण त्यांच्या सुनांना असं वाटलं की ह्यांना खूप मोठा आजार झालाय. लांबून उभं करून पाणी फेकणं त्यांच्या अंगावर किंवा तशीच आंघोळ घालणं, केअरिंग नाही करणं. मी त्यांच्या घरी गेले बघायला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या आईला तू येऊन बघ, तुला योग्य वाटली तर तू तुमच्या आश्रमात घेऊन जा. पण मी त्यांची अवस्था बघून असं वाटलं की त्यांना खूप मोठा आजार झालाय असं त्यांच्या घरच्यांना वाटत होतं, पण तसं काही रिअल नव्हतं. जेव्हा मी घेऊन आले तेव्हा मी माझं राहतं घर सोडलं, कारण मी त्या सगळ्या आजी आजोबांसोबतच राहायला लागले, कारण त्यांच्यासोबत राहणं खूप गरजेचं होतं. केअर टेकिंग ठेवणं मला लगेच पेड करता येत नव्हतं. त्यामुळे मी स्वतःच मग त्यांचं पूर्ण अगदी त्या सुरुवातीला बेड रिडन होत्या, डायफर बदलणं, आंघोळ घालणं सगळं मी स्वतः करायचे. मग एक 10-12 लोक जमा झाली आणि असं करता करता मी त्यांच्याकडनं सुरुवातीला अगदी नॉमिनल चार्जेस घ्यायचे, कारण माझा खर्च तिथलं भाडं हे निघता आलं पाहिजे. त्यामुळे नॉमिनल अगदी फायनान्शियली सपोर्ट नसल्यामुळे मी ते करत होते. त्यामुळे माझं भाडं, किराणा माल ह्या बऱ्यापैकी मला मदत व्हायची. आणि इव्हन मी वर्षभर जॉब केला, माझं पूर्ण पेमेंट मी तिथे इन्व्हेस्ट करत होते, कारण तिथलं भाडं, किराणा माल ह्या गरजेच्या गोष्टी होत्या तिथे. कारण त्यांना हॉस्पिटल काही झालं तर नेणं आणणं सगळं करावं लागायचं. एक 12 लोक होती आणि 12 लोक असताना बऱ्यापैकी मग असं वाटलं की मेंबर वाढतायत, जागा पण मोठी घेणं गरजेचं आहे. मग मी त्याच ठिकाणी 4 फ्लॅट एकत्र केले. हो, आणि तेव्हा मग तिथे माझी सुरुवात झाली. 31 लोक जमा झाली होती माझ्याकडे. मी 1 बेडरूम मला ठेवली होती. तेव्हा माझी नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि मी कोणत्याही प्रेग्नन्सीमध्ये किंवा सुरुवातीला कुणीच काही सपोर्ट नाही केला, कारण त्यांना असं वाटलं की काय हे घाण करतात वृद्ध लोक, टॉयलेट करतात, ते कुठे साफ करायचं किंवा काय. पण माझं स्वतःचं नर्सिंग फील्ड असल्यामुळे आणि मी जॉब करत हॉस्पिटलमध्ये होते, मला जो एक्सपिरियन्स होता तो खूप चांगल्या प्रकारे मला इथे उपयोगी पडला. मला कोणत्याही गोष्टीची घृणा नाही वाटली. मी डायफर बदलण्यापासून त्यांना जेवण भरवणं, त्यांच्या केस विंचरणं तेव्हाही करायचे आणि आत्ताही करते. ह्या स्टेजला माझ्याकडे कोणी स्टाफ नाही आला तर मी करते, कारण मला नक्कीच असं त्यांच्याविषयी एक रिस्पेक्ट तर आहेच, पण एक वाटतं की एक ब्लेसिंग आपल्याला मिळेल आणि एक सेवाभावी वृत्ती झाली आहे मनाचीच की ते करणं गरजेचं आहे. मग नंतर जेव्हा असं वाटलं की लोक वाढलीत, मेंबर वाढलेत, मग माझ्या सासूबाई स्वयंपाक करायला मदत करायला लागल्या, कारण मी तेव्हा माझं राहतं घर सोडून त्यांच्यात राहत होते आणि मला खूप त्रास व्हायचा, कारण माझं लहान बाळ होतं. कोणत्याही आजी यायची, अगं माझं डोकं दुखतंय, माझं हे होतंय, पण ठीक आहे, मला त्यांचा खूप काही असा त्रास नव्हता वाटत, पण शेवटी आपलीच लोक म्हटल्यावर समजून घ्यायचे. पण नंतर मग कालांतराने जेव्हा लोक वाढली तेव्हा मी पण थोडंसं सेपरेट राहायला गेले, पण इथे दिवसभर येऊन थांबायचे. आणि 35 ते 40 लोक झाल्यावर मी म्हाळुंगेसारख्या ठिकाणी अजून एक चालू केलं, कारण आमच्या इथे जेव्हा वृद्धाश्रम चालू होतं तेव्हा डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश असे मेंबर यायला लागले. म्हणजे चांगले ऍक्टिव्ह लोक आजी आजोबा आहेत त्यांना डिस्टर्ब व्हायचं, कारण डिमेन्शिया म्हटलं की मेंदू काम करत नाही, काहीतरी बॅगमध्ये उचलून आण किंवा डायफरच मधला कापूसच खा किंवा म्हणजे असे खूप त्रास द्यायला लागले. मग बाकी लोक डिस्टर्ब व्हायला लागले, त्यामुळे सायकेट्रिक सेंटर त्याच्या परमिशन्स घेऊन मी ते चालू केलं, सायकेट्रिक सेंटर. आणि म्हाळुंगे म्हणजे नांदेगाव म्हणून आहे म्हाळुंगेमध्ये, तिथे एक सेटअप चालू केलं. तिथे फक्त सायकेट्रिक सेंटर. किती जागा आहे तिथे? तिथे साधारणतः एक 20 गुंठे आहे, त्याच्यामध्ये हा सेटअप आहे. आणि कालांतराने मला नक्कीच असं वाटलं की आपण ही सेवा करतोच आहे, पण आपण बेघर पण सांभाळले पाहिजे, कारण रोडवरची जी कंडिशन बघितली की कुठेतरी आजी पडल्यात, त्यांच्याकडे कुणी नाहीये किंवा मुलांनी सोडून दिलंय रोडमध्येच, अशी अवस्था मी बघायला लागले. पण नंतर असं वाटलं की आपण फ्री ऑफ कॉस्ट पण केलं पाहिजे, की कोणतेही चार्जेस न घेता एक हे काम केलं पाहिजे. तर त्याच्यानंतर मी ससून हॉस्पिटल, येरवडा मनोरुग्णालय, तिथे माझे कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी वाढले आणि त्यांचे मला फोन यायला लागले की आमच्या 86 वॉर्ड म्हणजे सोशल वर्कर ससून हॉस्पिटल, की अशा आजी आहेत, असे आजोबा आहेत किंवा मुलाने आणून सोडले पण बघायलाही आलेलं नाही किंवा भेटायलाही आलेलं नाही. मग सुरुवातीला मी रोडवरचे घ्यायचे फोन, यायचे बरेच चौकातनं की इथे आजी पडल्यात, बस स्टॉपला पडल्यात, आम्ही जायचो, आमची टीम जायची.
पण नंतर असं लक्षात आलं की जी समजा ब्रिज खाली एखादी व्यक्ती राहतीये बरेच दिवसांपासून, मग तिला वृद्धाश्रमात एखादी रूम दिली, रूम मध्ये स्वच्छ केलं त्यांना, पण त्या स्वइच्छेने कधी राहायच्या नाही. 8 दिवस राहायच्या, 9व्या दिवशी म्हणायच्या नाही आम्हाला त्या ब्रिज खालीच सोड, तिथे मला पैसे चांगले मिळायचे, बिर्याणी खायला मिळायची, म्हणजे तंबाखू मिळायची, तुमच्या इथे काहीच मिळत नाहीये, फक्त जेवण मिळतंय, तुमच्या ते बिर्याणी मिळत नाही, तुमच्या ते सिगरेट मिळत नाही, तंबाखू मिळत नाही. म्हणजे त्यांच्या अशा डिमांड्स वाढल्या. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि बराच अनुभव असा आला की जेव्हा रोडवरच्या आम्ही लोक बेवारच उचलले, तेव्हा त्यातले 1-2 लोकांचे नातेवाईक महिनाभरानंतर भेटायला आले की तुम्ही आमची परमिशन न घेता त्यांना उचललं कसं. कारण ती व्यक्ती महिना 6-6 महिने त्या ब्रिज खाली पडून असायची, पण असे फोन आले की तुम्ही कशाला उचललं, कोणाची परमिशन घेतली. मग नंतर म्हटलं हे चुकीचं आहे, आपण जे करतोय ते चुकीचं. म्हणजे माझ्यासाठी बरोबर होतं, पण त्यांना नातेवाईक असायचे, पण ते आपण असं म्हणू शकतो की पैसे इन्कम सोर्ससाठी मुलगाच त्या ब्रिज खाली बसवायचं की आई एवढे आजचे पैसे कमव, आणि हे पैसे मिळले की मग ती बाई घरी त्याला रोज देत असेल की एवढे पैसे कमवलेत आज. ह्या काही गोष्टी लक्षात आल्या. किंवा काहींच्या ज्या हॅबिट्स आहे, दारू पिणं, देशी दारू पिणं, किंवा काय ब्रिज खाली बसल्यावर कोणी जाता येतं देतं, 10-5 रुपये जमा झाले दारू पिणं. मग ह्या गोष्टी लक्षात आल्या की म्हणजे स्मोकिंग करणारी लोक आहे, नशा करणारी लोक आहे, ह्यांना आपण हे तर प्रोव्हाइड नाही करू शकत दारू देणं. म्हणजे असंही असू शकेल की ही जी लोक आहेत घरी दारू पिली, कर्ज केलं, आणि मग कर्ज मागणारे घरी यायला लागले, दारू प्यायलाही मिळेना, घरातले शिवाय घालतायत म्हणून आलेत. किंवा काही लोक जसं तुम्ही म्हणताय की पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून आईला किंवा वडिलांना बसवतात, अशी पण आणि हप्त्याला येऊन महिन्याला येऊन ते कलेक्शन एकत्र करून घेऊन जातात. अशा गोष्टी लक्षात आल्या. तेव्हापासून मी थोडंसं त्या गोष्टी केलं तर आपण लिगली करायचं, असे ऍडमिशन्स नाही घ्यायचे, आधी व्हेरीफाय करायचं. त्यानंतर मग मला आत्ता जरी फोन आले तरी मी पोलीस स्टेशनला हेच सांगते की मी ती व्यक्ती जरी वर्षभर ब्रिज खाली पडली असेल, बसले असेल, पण तुम्ही मला एक लेटर द्या पोलीस स्टेशन मधनं की ही तुम्ही व्यक्ती घेताय, उद्या त्याचे नातेवाईक आले तरी उद्या काही मला त्रास नको. मी तर चांगलंच काम करणारे, एनर्जी घालवणारे, एवढ्या लोकांना सांभाळणारे, त्यांचं खाणं पिणं राहणं सगळंच बघावं लागणार आहे, पण तसं एक तुम्ही लेटर द्या, आम्ही असं एक्सेप्ट करायला तयार आहे. मग ती प्रोसिजर मी चालू केली. आणि आता शक्यतो जास्त 100% तर मी ससून हॉस्पिटल आणि एरोडा मनोरुग्णालय, तर तिथले सगळे बेवारस सांभाळतीये. आता साधारणतः 150 लोक आहे. त्याच्यामध्ये मी कॅटेगरी केल्यात. एक सायकेट्रिक सेंटर वेगळं केलंय, त्याच्या गव्हर्नमेंटच्या परमिशन्स आणि लायसन्स काढलेलं आहे सायकेट्रिक सेंटरचं. वृद्धाश्रमाच्या परमिशन्स माझ्याकडे आहे, त्यामुळे मी कॅटेगरी वेगवेगळी केली आहे. आधी एकत्र ठेवणं किंवा सायकेट्रिक पेशंटचा एखाद्या वृद्ध लोकांना त्रास होणं हे थोडंसं त्रासदायक व्हायचं, कारण सायकेट्रिक पेशंट कधी हायपर होऊन एकमेकांना अटॅक करू शकतो, मारू शकतो. त्यामुळे सायकेट्रिकचं पूर्ण सेंटर वेगळं केलेलं आहे. आणि तिथे पूर्ण ऑर्फन लोक आहेत, 150 पेक्षा जास्त ऑर्फन लोक आहेत की जे बेवारस म्हणून सोडलेत. एरोडा मनोरुग्णालयात अशी अवस्था आहे की 50% लोक ऍडमिशन करून निघून जातात, परत भेटायला येत नाही, बघायला येत नाही, त्यांचा आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा असतो, घर खोटं सांगितलेलं असतं. मग आता शेवटी एरोडा मनोरुग्णालयानेच अशी एक हे तयार केली की त्यांना पुनर्वसनसाठी काही संस्थांमध्ये देणं. तर पुण्यामध्ये 4 संस्था आहेत, जागृती, चैतन्य, जसं की माझं नाव आहे शांतीवन. तर अशा ठिकाणी त्यांनी त्यांचं रिहॅबिलिटेशन व्हावं मनोरुग्ण पेशंटचं, की नातेवाईक कोणीच नाही, ऑर्फन आहे, अगदी तरुण मुली आहेत, तरुण मुलं आहेत. वाईट वाटतं ती अवस्था बघताना, कारण 20 वर्ष 22 वर्ष काहीच नाहीये आणि त्यांचं पुढचं फ्युचर काय. तर तिथे आता गव्हर्नमेंट थ्रू आमच्याकडे 150 लोक आहे. गव्हर्नमेंटची ग्रँट चालू होणार आहे, पण अजून माहिती नाहीये कधी स्टार्ट होईल. पण तोपर्यंत आता गेले 9 महिने होतील आमच्याकडे 100 लोक आहे एरोडा मनोरुग्णालयाचे. त्यांचा पूर्ण खर्च सध्या मीच करतेय. त्यांचं खाणं पिणं राहणं. शंकर महाराज मठातनं काही आम्हाला मदत खाद्यपदार्थाची होते, जेणेकरून खिचडी वगैरे, कधी लापशी असते, आणि बाकी भाजीपोळी तर आम्ही कंपल्सरी आश्रमात बनवतो सेंटरमध्ये. मग ते पण त्यांच्या जेवणामध्ये दिलं जातं, कारण पूर्ण पोषक आहार पाहिजे, नुसतं खिचडीवर काही होत नाही. त्यानंतर मेडिसिनचा प्रश्न येतो, तो आम्हाला एरोडा मनोरुग्णालयातनं औषधं मिळतात. आणि त्यातनं जर 100 किंवा 150 लोकांमधनं इनकेस जर नातेवाईकां ओळख पटली किंवा भेटले, तर आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो की तुम्ही एक्सेप्ट करा आणि ह्यांना घेऊन जा. पण बाकी तर लोकांचे नातेवाईक अजूनही भेटलेले नाहीये, आणि ऑर्फन म्हणूनच आमच्याकडे आले, त्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर कोणतेच नाहीये. अगोदर एरोडा जो मनोरुग्णालय त्यांनी त्यांना शोध घेतलेला होता, तिथले जे सापडले नाहीत किंवा एक्सेप्ट केलेले नाहीये. आता काहींची अशी स्टोरी आहे
की तरुण लेडीज आहे, 30-32 वर्षाची, 2 मुलं आहे, पण ती सायको असल्यामुळे नवरा एक्सेप्ट करत नाहीये. आई वडील वारलेले, नवरा म्हणतो ती वेडी आहे, मी नाही सांभाळू शकत. लिगली तसं म्हटलं तर त्यांनी घटस्फोट पण घेतलेला नाहीये, पण तो एक्सेप्ट करायला तयार नाही त्या महिलेला. मग ती महिला ऑर्फन म्हणून आज एरोडा मनोरुग्णालयात राहते. मग तिथून आमच्या संस्थेत आली आहे. अशा 150 मुलं आणि मुली आहे. मग आता शेवटी दिवसभर त्यांचं कसं रुटीन होणार, काउन्सिलिंग वगैरे हे तर चालूच आहे. सकाळी योगा असतं, कारण त्यांना बिझी ठेवणं गरजेचं आहे. 24 तास रूम मध्ये बसून ते अजून त्रास किंवा डिप्रेशन मध्ये जातात. बरोबर. मग त्यामुळे आम्ही त्यांना योगा, मेडिटेशन्स हे देतो. त्यानंतर टाइम टेबल ठरलेलं असतं जेवणाचं, नाश्ता करायचं, आणि त्याच्यासोबतच कापडी पिशव्या शिवण्याचं मी प्रशिक्षण देते. इनर व्हील क्लब लेडीजचं आहे, त्यांनी मला एक शिलाई मशीन दिलंय. मग मी काही 2 विकत घेतले, अशा 3 शिलाई मशीन घेऊन आम्ही त्यांना कापडी शिवण्याचं प्रशिक्षण देतो. मग त्या कापडी पिशव्या आता म्हटलं बघू मार्केटमध्ये काय रेटने विकल्या जातात, की जेणेकरून संस्थेला पण एक मदत होईल. आणि जेवण तर आम्ही देतोय, पण जेवणा व्यतिरिक्त कधी आपल्याला फ्रुट्स देणं किंवा काही त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काही खायला देणं, असं काही मदत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी करू शकतो. म्हणून मी ते एक संकल्पना चालू केली आहे. त्याच्यानंतर राख्यांचा सीझन असतो, राख्या बनवणं, दिवाळीमध्ये पंत्या बनवणं. थोडं ओल्ड एजमध्ये काय होतं, एजेड असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी थोडे दिवस करतात, पण बॅक पेन, कंबर दुखणं वगैरे त्यामुळे करत नाही. पण हे जे यंग जनरेशन आहे, जसे मनोरुग्णांमध्ये सगळेच मनोरुग्ण नाही, पण 9 लोक स्टेबल आहे की स्वतःचं कळतं त्यांना. मग ती लोक ही मेंबर 100 मधले 9 लोक नाही 100 मधले 9 नाही, पण समजा 10 सायकेट्रिक आहे, त्यातली 9 लोक तरी हुशार असतात, ह्या गोष्टी करू शकतात. पण 100-150 लोकांमधले मिनिमम 50 लोक तरी ऍक्टिव्ह आहेत, की त्यांना समजा एखादी पंती दिली, ह्याला पेंट कर तर करतात, किंवा काहींना शिलाई काम चांगलं येतं 2-3 लेडीजला, मग त्या ट्रेनिंग देतात. असं दिवसभर आम्ही ऍक्टिव्हिटीज करून घेतो त्यांच्यामध्ये. औषध गोळ्या खाल्ल्यावर स्टेबल राहतात, पण झोप पण तेवढीच येते, कारण सायकेट्रिकमध्ये थोडंसं सिडेशन असतं, त्यामुळे झोप येणं, ग्लानी येणं ह्या गोष्टी होतात, पण खूप नाही. पण तेवढं तर स्टेबल राहणं गरजेचं आहे. मेडिसिन्स देणं पण खूप गरजेचं आहे. मेडिसिन नाही दिलं तर हायपर होणं, एकमेकांना अटॅक करणं, मारणं ह्या गोष्टी घडतात. आणि एरोडा मनोरुग्णालयासोबत ससून हॉस्पिटलशी असा टाईप केलाय की तिथले बरेचसे बेवारस मी सांभाळते. आत्ता ससून हॉस्पिटलचे एक साधारणतः 60 लोक आहेत, पूर्ण ऑर्फन, आणि शक्यतो सगळे सर महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राबाहेरची लोक जास्त आढळली. MP, UP ह्या साईडची सापडली. त्याच्यामधले आंध्रातले काही आहे, हिंदी बोलतात, मराठी लँग्वेज येत नाही, कामानिमित्त पुण्यात आलेत, आणि तेव्हाच काहीतरी इव्हिडन्स घडून, ऍक्सिडेंट घडून ते रोडमध्ये कुठेतरी पडले, तिथेच भीक मागायला लागले. पुणा स्टेशन किंवा शिवाजीनगर स्टेशनला आपण फिरलं तर खूप लोक अशी सापडतील की रोडला भीक मागतायत वगैरे. तर त्यातले जर ते काही चक्कर येऊन पडले किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक बसला किंवा हार्ट अटॅक झाला, तर त्यांना मग तिथले स्थानिक लोक ॲम्ब्युलन्स थ्रू ससूनला नेतात. मग ससूनमधून त्यांना घर माहिती नसतं किंवा काहींची स्मृती गेलेली असती, आठवत नसतं. मग अशा लोकांना त्यांना पुनर्वसनसाठी बऱ्याच संस्था आहेत माझ्यासारख्या, तर मलाही ते कॉन्टॅक्ट करतात शांतीबनला की बाबा तुम्ही अशा आजी आहेत, तुम्ही येऊन घेऊन जा. तर त्यातले पण काही आजी आजोबा जे वृद्ध आहेत की त्यांना कोणी मुलं असून पण एक्सेप्ट करत नाहीये किंवा त्यांना आठवत नाही घर कुठे, किंवा एक त्रासामुळे घरातल्यांनी काढून दिलाय, असे पण बरेचसे इंटरनली प्रॉब्लेम असतील त्यांचे आहेत म्हणजे. तर अशी सुद्धा लोक आहेत. 60 लोक ससूनचे आहेत. मग ससूनमधून तशी काही मदत नसते, पण डायपर्स वगैरे जर काही लागलं, कारण त्यातले काही खूप बेडरिडन असतात, आणि बेडरिडन म्हटलं की त्यांचं सगळं करणं येतं, म्हणजे इव्हन डायपर बदलण्यापासून, जेवण भरवण्यापासून, त्यांना आंघोळ घालणं सगळं करावं लागतं, लहान मुलंच त्यांचं. मग अशी लोक ससून हॉस्पिटलची आहे. मग ती 60 लोक आहे, आणि एरोडा मेंटलचे 110 लोक आहेत. असे मिळून 150 ते 160 सगळे बेवारस बेघर शांतीबन संस्थेतर्फे मी स्वतः सांभाळतीये. स्टाफ आहे, खूप मोठं कार्य आहे. पण मला हे म्हणायचं की चला 150-160 लोक बेवारस आहेत, पण 200 आहेत ज्यांना कोणीतरी आहे आणि त्यांनी लिटरली ऍडमिशन घेतले तुमच्याकडे, असं म्हणूयात वृद्धाश्रमात. त्यातलं काही स्टोरी सांगू शकाल का? स्टोऱ्या प्रत्येकाच्या खूप वेगवेगळ्या आहे. म्हणजे मी तुम्हाला एक बेवारस जी व्यक्ती त्याच्याबद्दलच सांगते. सिंहगड रोड जो आहे, मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत, तर ते गेले 25 वर्ष फक्त त्या सिंहगड रोडचा जो ब्रिज आहे तिथे फक्त फिरत होते, आणि एकावर एक 24-25 शर्ट्स एकावर एक घातलेले, पॅन्ट सुद्धा एकावर एक घालून 25 ते 30 पॅन्ट घातल्या होत्या. तर असाच फोन आला की अशी व्यक्ती फिरती गेले 25 ते 30 वर्ष. मग आमचं पूर्ण टीम गाडी तिथे गेली, आणि ती गाडी घेतल्यानंतर आम्ही येत नव्हते, खूप फोर्सफुली आम्हाला आणावं लागलं त्यांना. आणल्यानंतर गोळेवाडी, सिंहगड, पायथा तिथे पूर्ण ऑर्फन, म्हणजे जे ससून हॉस्पिटल किंवा रोडवर सापडतात, त्यांचा मी वेगळा एक ग्रुप बनवलाय, राहण्यासाठी एक शेल्टर केलेलं आहे.
तिथे सगळ्या सोयी केलेल्या आहेत. तर राहणं, जेवण, बाथरूम सगळं तिथे अटॅच आहे. तर तिथे आम्ही नेल्यानंतर आमच्या पूर्ण स्टाफने त्यांचे कपडे कटिंग करत म्हणजे मिनिमम 3 तास गेले. एवढे त्यांनी शर्ट घातले होते एकावर एक आणि तेव्हा पावसाळ्याचा सीझन होता. ते कपडे सगळे चिपकले होते एकमेकांना. 24 शर्ट होते आणि 24 शर्ट पूर्ण दाढी म्हणजे जटाच झाल्या होत्या त्याच्या आणि पूर्ण स्किन इन्फेक्शन. म्हणजे त्यांचा रंग एवढा गोरा होता पण पूर्ण स्किन स्केबिश बरंच स्किन इन्फेक्शन झालं होतं. ते इन्फेक्शन कंट्रोल व्हायला 1.5 महिना लागला. आणि ते कटिंग करत शर्टच्या आतमध्ये 10ची नोट 20ची नोट कपड्यांमध्ये म्हणजे त्यांनी जे पैसे मिळत असतील ते अशा ठेवले असतील. तर पॅन्ट पण 20-25 पॅन्ट निघाला एकावर एक असं. आणि त्या व्यक्तीकडे जवळजवळ 1.5 लाख रुपये सापडले कपड्यांमधनच. म्हणजे ते कपड्यांमध्ये त्यांनी घातले होते पण स्वतःसाठी त्यांनी 10 रुपयाची म्हणजे काही खाल्लं पण नाही नसेल. पूर्ण वीक ती व्यक्ती झाली होती. म्हणजे वजन त्यांचं 25-30 किलो झालं असेल. एवढी कंडिशन खराब होती. म्हणजे वाईट वाटलं ते सगळं बघून. मग त्यांना स्वच्छ केलं, आंघोळ घातली आणि आता साधारणतः 4 वर्ष होईल ती व्यक्ती माझ्याकडेच आहे. आणि आता जर तिला पाहिलं तर तुम्ही ओळखणार पण नाही की तेव्हा ती अशी होती आणि आता ती अशी आहे. तर आता हेल्दी वगैरे एकदम छान झालेली आहे. पण फॅमिलीमध्ये राहायचं नाही, फॅमिली कुठे राहतात सांगत नाहीये. म्हणजे असे त्यांना माहितीये पण थोडक्यात बायकोविषयी वाद झालेले किंवा मुलांविषयी किंवा मुलं एक्सेप्ट करत नाहीये, पटत नाही मुलांसोबत, तेव्हापासून त्यांनी घर सोडले. पण ते कुठे राहतात अजूनही सांगत नाही. अजूनही त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्हाला ठेवायचं जर ठेवायचं तर मला हकलून द्या, पण काढून दिलं तर पुन्हा तीच अवस्था होणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांभाळतोय. त्याच्यानंतर अजून एक काही गोष्टी म्हणजे ह्या मनोरुग्णांच्या किंवा स्टेबल असलेल्यांच्या पण असतात की ज्यांचं घरी पटत नाहीये, मुलं पटवून घेत नाहीये, सुनेशी वाद झालेत, बायकोशी वाद झालेत, असे पण ऑर्फन लोक आहेत. किंवा काहींना घरचा पत्ता सापडत नाहीये, घरी जायची इच्छा आहे पण कुठे राहतात आठवत नाहीये कारण स्मृती गेलेली आहे किंवा डिमेन्शिया डिटेक्ट झालाय, मेंदूचं काम करणं कमी झालंय, अशामुळे पण त्यांना फॅमिली आठवत नाहीये. अशी पण लोक आमच्या आश्रमात आहेत. असं कोणी आलं का कधी की ओळख पटवली आणि घेऊन गेले घरी, असं काही? हो, अशी पण लोक आहेत की ओळख पटली आहे, आम्ही बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इव्हन आत्ता एक आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये एक पेशंट ऍडमिट केला होता. अगदी कमी वय होतं, 55, लेडीज होती आणि तिच्या मुलाने एरोडा मेंटलच्या गेटवर सोडलं आणि निघून गेला. त्याला माहिती ते एक्सेप्ट करतीलच, गेटवर सोडलं म्हटल्यावर असं त्याचं. आणि तो सुद्धा मनोरुग्ण होता. पण असं नॉर्मल मुलगा नाही वागू शकत, वागू शकतो तसं काही वादच नाहीये, पण तो थोडा मनोरुग्ण असल्यामुळे तसं केलं असेल असं वाटलं. आणि ती आमच्याकडे आत्ता ऍडमिट होती. 55 वय होतं पण तिला किडनी प्रॉब्लेम आणि असायटिस म्हणजे लिव्हर वगैरे बऱ्याच ठिकाणी पोटात पाणी झालं होतं आणि ती सिरियस झाली. तिला बऱ्याच वेळा विचारलं मुलगा कुठे राहतो, मुलगी ती सांगायची लडका वहां रहता है, हिंदी बोलत होती, लडकी वहां रहती है. आम्ही घर शोधण्याचा प्रयत्न केला किंवा फोन लावले पण घरच्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही, फोन उचलले नाही. हमारा उनका कुछ रिलेशन नाही, फोन मत करो, असे फोन कट केले बरेचसे. मग ती खूप सिरियस झाली. आम्ही ICUत 8 दिवस तिथे थांबलो. ससून हॉस्पिटलमध्ये ICU म्हणजे आमची सिस्टर किंवा मी 24 तास ICUच्या बाहेर कंपल्सरी नातेवाईक तिथे थांबावे लागतात. त्यामुळे आम्ही तिथे 8 ते 10 दिवस काढल्यानंतर मग लक्षात आलं की काहीच रिस्पॉन्स नाही. तिची डेथ झाली 8-10 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर. मग डेथ झाल्यानंतर ऑर्फन म्हटलं की पोलीस आम्हाला MLC करावी लागते आणि पोस्टमॉर्टमसाठी बॉडी द्यावी लागते. कारण जरी ती नॅचरली डेथ झाली किंवा काही आजाराने झाली तरी पोस्टमॉर्टम असलेलं बेटर राहतं की कशामुळे, रिझन तर कळतं. त्याच्यामुळे आम्ही संस्थेतर्फे PM करून घेतो, पोस्टमॉर्टम करून घेतो. आणि तेव्हा पोलिसांनी बॉडी एक्सेप्ट केली नाही, म्हणे ऑर्फन असू शकत नाही, कुणीतरी असेलच. मग तेव्हा जो फॉर्म असतो ऍडमिशनचा त्याच्यावर हिस्ट्री शीटमध्ये आम्हाला नंबर सापडला. तिच्या मुलाला फोन केला, त्याला बोलून घेतलं. 2 दिवस बॉडी ससून हॉस्पिटलला होती. मुलगा आल्यानंतर त्याच्याकडे बघून कळलं की हा मनोरुग्ण आहे आणि मग रडायला वगैरे लागला. पण तेव्हा काही उपयोग नसतो. पण नहीं, मेरे पिताजी बहुत दारू पीते थे, माँ को बहुत मारते थे, इसलिए मेरी बहन की शादी हुई, अभी मैं अकेला हूँ, मैं भी हॉटेल पे काम करता हूँ, मैं कुछ नहीं कर सकता. पिताजीने दुसरी शादी की असं त्यांनी स्वतःविषयी सांगितलं. आणि त्यांनी खोटं सांगितलं की मी स्वतःच ऍडमिशन केलं होतं, पण नाही, त्याने गेटवर सोडून निघून गेला होता एरोडा मनोरुग्णालय. असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे असे खूप सारे किस्से आहेत, म्हणजे सांगायला खूप दिवस लागतील त्याला. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चेंजेस किंवा काही ना काही अडचणी आहेत. म्हणून आज ती व्यक्ती बेवारस म्हणून असू शकते किंवा फॅमिली इश्यूज, फॅमिली वाद. मॅडम मी आहे ना लिटरली म्हणजे जेव्हा पॉडकास्ट घेतो ना तेव्हा
मी एक वेगळा असतो, पण तुमचे हे जे स्टोरीज ऐकतो त्याच्यामध्ये मी एवढा इन्व्हॉल्व होतोय की मला सेकंड थॉट येत नाही आहे. बघा, काय हे वादविवाद होतात किंवा कसं हे थांबू शकेल याच्यावरती काय तुम्हाला वाटतं? मला असं नक्कीच सांगायला आवडेल, कारण वृद्धाश्रम ही संकल्पना आहे ना बंद व्हायला पाहिजे. कारण आजकाल आपण जसं म्हणतोय ना कलयुग, की मुलाचं आणि आईचं रिलेशन फार कमी होत चाललंय, बॉन्डिंग कमी होत चाललंय. आई वडिलांचं आजी आजोबांसोबत आपलं आधीचं जे बॉन्डिंग होतं, रोज स्टोरी सांगणं, रोज आजीसोबत झोपणं, ते पूर्णपणे कमीच झालेलं आहे. त्याच्यामुळे आई वडील किंवा आजी आजोबा आणि नातवंड ह्यातलं बॉन्डिंग काहीच राहिलं नाहीये. समाजामध्ये 10%च लोक आहेत की ते घरी त्यांना सांभाळतायत. सांभाळायचं म्हटल्यावर तुम्ही आजी आजोबांना किंवा तुमच्या आई वडिलांना कोणत्याही कंडिशनमध्ये सांभाळू शकता. पण आताची जी सिच्युएशन आहे, जनरेशन आहे, त्यांना स्कूलमधनंच आपल्याला एक लेक्चर ठेवलं पाहिजे की तुम्ही पॅरेंट्सवर कसं प्रेम करू शकता, कसं बॉन्डिंग वाढवू शकता. कारण खूप दुरावा वाढत चाललंय. दुरावा वाढत चालल्यामुळे समजा ती व्यक्ती चालतीये, तिची पेन्शन चालू आहे, त्यामुळे ते तुम्ही तिला सांभाळता, पण जिला पेन्शन नाहीये किंवा ती व्यक्ती आजारी पडली, हंतरुणावर पडली, तर अक्षरशः लोक आहे ना सर वाट बघतात की ती कधी मरतीये. म्हणजे खरंच वाट बघतात. इव्हन आम्हाला जेव्हा आमच्या वृद्धाश्रमात आजी आजोबा असतात ना, तर त्यांच्या सुना म्हणा किंवा काही मुली म्हणा फोन करून विचारतात, तुम्ही एखादं इंजेक्शन नाही देऊ शकत का, तिला मारून टाका ना लवकर. हा, म्हणजे खरंच विचारतात डायरेक्ट. त्यांना काही वाटत नाही ह्या गोष्टी विचारताना, पण मी जे ऐकते ना मला वाईट वाटतं की हे असं कसं विचारू शकतात. ज्या आईनी जन्म दिलाय, ज्या बापानी जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, शाळेची फी भरली आहे, तुमचं सगळं बालपण संगोपन केलंय, अशा माणसाला तुम्ही म्हणताय की बाबा इंजेक्शनने मारू शकता का. आणि विचारतात, पण जगामध्ये असं इंजेक्शन नाहीये, मला तरी नाही माहिती. ऍज अ डॉक्टर म्हणून इतरांना माहिती असेल, पण असं नाहीये की आपण इंजेक्शन दिलंय आणि लगेच ती व्यक्ती गेली आहे. कारण ते पाप मला नाही घ्यायचं. ते तुला लागले ते ठीक आहे, पण ते पाप मी का घेऊ. आम्ही जीवन वाचवण्यासाठी आज वृद्धाश्रमाची संकल्पना चालवतोय. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मी काय करते, जरी नातेवाईकांनी सांगितलं ना आम्हाला काय ऍडमिट करायचं नाही, वय खूप झालेलं आहे, तुम्ही तुमचं बघा, आम्ही लिहून देतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही लिहून देतो. पण अशा वेळेस आहे ना, एक कुणी देव बघतोय, कुणी बघू नाही बघू, आम्ही स्वतः तिथे सलाईन लावण्याचा प्रयत्न करतो. तिच्या नाकात नळी टाकतो की जेणेकरून तिच्या पोटात अन्न गेल्याने तिचं आयुष्य वाढेल. जरी 80 वय असेल तरी मिनिमम राईस ट्यूब जेव्हा आपण टाकतो, नाकात नळी टाकतो, कारण ती व्यक्तीने पूर्ण अन्न पाणी सोडलेलं असतं. त्याच्यामुळे नाकात नळी टाकल्याने आपण त्यांना फ्रूट ज्यूस म्हणा किंवा डाळीचं पाणी, वरणाचं पाणी असं देऊ शकतो की जेणेकरून त्यांचं आयुष्यातला 1-2 महिने तरी वाढेल. ह्या विचाराने आम्ही त्यांना, म्हणजे मी स्वतः राईस ट्यूब टाकते, मी स्वतः स्टाफ नर्स असल्याने तेवढं तरी प्रयत्न करू शकते. पण काही नातेवाईक असं म्हणतात, नाही आम्हाला काहीच करायचं नाही, नाकात नळी पण टाकू नका. मग अशा वेळेस खूप काही नाही फोर्स करतायत. पण जे ऑर्फन आहे, जे पूर्ण बेवारस आहे, त्यांच्यासाठी मी तेवढा प्रयत्न करते. आमच्या इथे नाही झालं तर ससून हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही, कारण हॉस्पिटलची बिलं शक्यतो परवडणारी नाही आहे, त्यामुळे ससूनशिवाय ऑप्शन नाही. आणि मग ससूनमध्ये ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे दिली जाते, मग तिथे ॲडमिट केलं जातं जे बेवारस बेगर आहे. मग अशा वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळते, जी पूर्ण फ्री आहे, कोणतेही चार्जेस घेत नाही. तर मग तिथपर्यंत आम्ही नेलं जातं. ॲम्ब्युलन्सचा खर्च असंही परवडणारा नसतो, तर अशा वेळेस तेवढं करतो. कारण मला माहिती त्या व्यक्तीकडनं एक ब्लेसिंग मिळणार आहे, ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे माझं स्वतःच एक असं वैयक्तिक मत आहे ना, वृद्धाश्रमाची संकल्पना खरंच कमी व्हायला पाहिजे. कारण एकमेकांमध्ये बॉन्डिंग तेवढं राहिलंच नाही पहिल्यासारखं. एखादी व्यक्ती आजारी आहे, दुसऱ्या सेकंदाला विचार करतात, अरे आपल्याला तर हिचं होणार नाही, उचलू आणि आपण तिला सेंटरला नेऊन ठेवू, या वृद्धाश्रमात नेऊन ठेवू. पण काही वृद्धाश्रम अशी आहेत की फक्त तिथे चालते फिरतेच घेतात. मग त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी केअर सेंटरची पण हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे, की जिथे पूर्ण नर्सिंग केअर असतं, की तिथे पूर्ण त्यांचं नर्सिंग केअर केलं जातं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या कॅटेगरी आहे, अगदी 60,000 ते 70,000 पॅकेजेस आहे. ते हाय क्लास पहिलं पॅकेज, पण महिना 60,000 ते 70,000 आणि डिपॉझिट 3 लाख. पण ते सर्वसामान्यांना परवडणारं नाहीये. ज्यांना पेन्शन खूप जास्त असेल त्या व्यक्तीला परवडू शकतं, आणि ते अगदी हाय क्लास लोकांसाठी म्हटलं तरी चालेल. सर्वसामान्यांसाठी पण वृद्धाश्रम आहे की तिथे फक्त 2,000-3,000 असे चार्जेस घेतले जातात. आणि संस्था चालवणं म्हणजे सोपं नाही, त्यामुळे मला चार्जेस घेणं भाग आहे की ज्यांना मुलं आहे, ज्यांना सुना आहे, हे सगळं प्रपंच चालवणं म्हणजे सोपं नाही. ज्यांना पेन्शन आहे, डोनेशन आलं पाहिजे, काहीतरी पैसे आले तरच चालणार नाही. आज तुम्ही मला सांगितलं मग की 150 लोकांना 1 रुपया न घेता तुम्ही सांभाळताय, तेव्हाच शक्य आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे येत आहेत, त्याशिवाय ते शक्यच नाहीये.
ते तर आहेच, कारण पेमेंट पैशांशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. इव्हन मी मंदिराला सुद्धा चालवण्यासाठी मंदिर चालवण्याला पैसे लागतात. पैसे लागतात. मंदिर सुद्धा चालत नाही पैशाशिवाय. तुम्ही तर फार मोठं काम करताय, त्याला पैसे लागणारच आहेत, तो विषयच नाही. खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढे चार्जेस घ्या, तेवढे घ्या. पण सर कसं होतं, म्हणजे एक सोशली मला पहिल्यापासून काम करायची इच्छा होती, ती अजूनही आहे की नाही, खूप मोठी डिमांड नाही करायची. तुम्हाला काही मदत करायची स्वइच्छेने तुम्हाला हवी ती करा आणि ट्रान्सपरंट ठेवा. तुम्ही ज्या संस्थेला देताय खरीच ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं का हे पण तुम्ही नक्की काही संस्थांना मदत करता तोही विचार करत जा. कारण बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी आल्या की त्या लोकांपर्यंत बऱ्याच गोष्टी जात नाही. मग तुम्ही देताना मदत करताना त्या व्यक्तीच्या हातात द्या की जेणेकरून त्यांना फायदा होईल. पहिलं म्हणजे आम्ही लहानपणी शेतकरी कुटुंबात किंवा आमचं दुष्काळग्रस्त भाग आहे बीड, बैल आहे ना म्हातारा झाला ना त्याला खाटकाला विकायचे, कारण दुसरं कोणी घेत नव्हतं आणि त्याला खायला प्यायला चारणंच शक्य नव्हतं, कारण स्वतःलाच खायला प्यायला नव्हतं, अशी परिस्थिती आता वातावरण होतं. जनावर विकताना सुद्धा रडताना मी लोक बघितलेत. म्हातारा झाला बैल, आता काही कामाचं नाही, त्याला खायला प्यायला घालायला पण नाहीये माझ्याकडे, मलाच खायला नाहीये म्हणून तुम्हाला विकावा लागतोय, याचं दुःख असायचं. आजकाल आई वडील म्हणजे खाटकाला देतात अशी परिस्थिती आहे, तरी पण यांना दुःख नाहीये, तो कधी मरतोय किंवा मारू शकता का इंजेक्शन देऊन, इथपर्यंत ही मानसिकता समाजाची खालच्या दर्जाला गेलेली आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की शाळेत वगैरे लेक्चर दिलं पाहिजे. खरंच लेक्चरनी समाजाची ही जी काही मानसिकता बनली आहे ती रिपेअर होऊ शकते? होऊ शकते. आता वृद्धाश्रमामध्ये ना असे प्ले ग्रुपवाली स्टुडंट आणतात त्यांच्या टीचर्स की वृद्धाश्रम काय असतं चला दाखवतो. पण असे पण व्हिडिओ मी बघितलेत किंवा बऱ्याच लोकांनी पाहिले असतील की एक स्कूलची तिथे व्हिजिट येतात एका वृद्धाश्रमात, पूर्ण स्कूलमधली मुलं, आणि त्या वृद्धाश्रमात त्या मुलीला तिचीच आजी दिसते आणि मग ती रडायला लागते, ती मुलगी तिच्या आजीच्या गळ्यात पडून की तू इथे कशी काय. मला माझ्या आई बाबांनी तर सांगितलं आजी गावाला गेली. म्हणजे अशा काही, हा रिअल स्टोरी का माहिती नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून मी बघितलं होतं. पण म्हणजे तुम्ही त्या छोट्या मुलांना वृद्धाश्रम संकल्पना न दाखवता तुम्ही तिथे आजी आजोबा घरातच राहिले पाहिजे किंवा बाहेर नाही ठेवले पाहिजे, त्यांची सेवा कशी करायची हे एक छोटंसं तुम्ही एक सब्जेक्ट सांगितलं तर त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतंय. माहित नाही, पण आता शेवटी जनरेशन आणि गॅप आहे. बरीच गोष्ट झाली की ती फेकून दिली जाते, नकोच आहे ती, अशा पद्धतीची अशाच पद्धतीची लोकांची टेंडन्सी होत चालली आहे हळूहळू. शक्यतो ग्रामीण भागात ही गोष्ट बघायला विशेष मिळत नाही, कारण ग्रामीण भागात कितीही काही झालं तरी ती वृद्ध व्यक्ती घराच्या ओसरीवर, ओट्यावर, बेडवर ठेवतील, कॉटवर, पण घरात ठेवणार नाही. पण तिथे काळजी घेतली जाते, 5-50 माणसं गोळा येतात, रोज भेटायला येतात. पण जसं आपण आता फ्लॅट सिस्टीम किंवा सिटीमध्ये हजबंड वाईफ दोघं कामाला जातात, मग ती व्यक्ती कुठे ठेवायची. अगदी ज्यांना ऑप्शन नाहीये किंवा डिमेन्शिया झाल्या त्या आजीला, घरी पाहायला कोण नाहीये, एखादी बाई कामाला ठेवली तर तिला आजकाल चोऱ्यांचं प्रमाण किंवा खोटं बोलणं किंवा काही त्रास देणं असंही वाढलंय. त्याच्यामुळे घरी कामाला एखादी लेडीज ठेवायला किंवा पुरुष ठेवायलाही लोक घाबरतात, फॅमिली घाबरते. पण ठीक आहे, ऑप्शन नसेल तर तुम्ही ते ऑप्शन नक्कीच निवडा. पण जिथे ऑप्शन असेल तर तिथे प्रयत्न करून, कारण आता माझ्या इथल्या जेवढ्या आजी ना त्यांना जर कितीही तुम्ही सोन्याचा घास द्या किंवा त्यांना अगदी तुम्ही मखमली कापडात ठेवा, पण त्यांना ते नाही आवडत. त्यांना फक्त एकच असतं की घरी कधी जाणार किंवा घरी सण आला तर एक वेध लागतं, दिवाळी आली की बाई माझी सून येईल का, माझा मुलगा येईल का घ्यायला, विचारतात ते. ह्या वर्षी दिवाळी मी आता घरीच करणार आहे बघ तू. पण वाईट वाटतं मुलगा सून येत नाही. माहिती आहे तुम्हाला की त्या तिची मुलं किंवा सून येणारच नाही, कदाचित त्यांना पण कदाचित कन्फर्म माहिती आहे कोणी मला घ्यायला येणार नाही. माहिती आहे त्यांना, अपेक्षा असते सर की मुलगा किंवा मुलगी घ्यायला येईल किंवा सून येईल घ्यायला, नातवंड येतील विचारायला, पण तसं नाही होत. म्हणजे त्यांना एक होप्स खूप असतात पण ते नाही होत. आमची ट्रिप इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, मग आम्ही नाहीये असं सांगतात लगेच आणि रिकामे होतात ते. पण खूप वाईट वाटतं ह्या गोष्टी. आणि मग शेवटी आम्ही अशा ठिकाणी प्रत्येक सण साजरी करतो, दिवाळी साजरी करतो, फराळ वाटप करतो, उठणं लावतो, त्यांना ओवाळतो. ठीक आहे, आज त्यांची फॅमिली सोबत नाही तर आपण तर आहोत ना, तेवढं करू शकतो. रक्षाबंधन साजरी करतो, सगळे सण साजरे करतो, पुरणपोळी ठेवतो प्रत्येक सणाला की ठीक आहे. आणि त्यांना वाटतं म्हणजे की कधीतरी आपण घरी जाऊ. नक्कीच वाटतं. कोणालाच अशा ठिकाणी राहायला नाही आवडत. इव्हन ती सून किंवा मुलगा काठीने जरी रोज मारत असेल, शिवीगाळ करत असेल ना, त्या आजी आजोबांना असं वाटतं की तिथे मी मार खाईल पण मला तिथे नेऊन सोड. होतं असं, खूप वेळा होतं. म्हणजे आता पण बरेच लोक आहेत असे की घरी जायचंय पण ऍक्सेप्ट करायला तयार नाही घरातले, इच्छा नाही त्यांना, इच्छा असूनही घरी न्यायचं नसतं.
घाण करतात, वास येतो. आमचं 1 BHK फ्लॅट आहे, मग बेडरूममध्ये ठेवलं तर माझ्या मुलांना इन्फेक्शन होईल. आता एखाद्या जन्म दिलेल्या आईचं इन्फेक्शन नातवंडांना नाही होऊ शकत ना. ठीक आहे, जरी ती व्यक्ती बेडवर असेल, डायपर असेल, किंवा बऱ्याच आजींना सेन्सेशन नसतं, कधीतरी बाथरूममध्ये जाईपर्यंत लघवी पास होते, ठीक आहे, थोडंसं अनहायजीन, अस्वच्छता असते, पण आपण क्लिनिंग वगैरे करून सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. आणि आजकाल असं झालंय की एक मुलगा किंवा पूर्ण फॅमिलीमध्ये एक मुलगा आणि मुलगी, आधी 4 मुलं 5 मुलं अशी असायची. अजूनही आधीचं जे आहे 4 मुलं 5 मुलं, तर ते 1 महिना माझ्याकडे, दुसरा महिना तुझ्याकडे, तिसरा महिना तिच्याकडे, अजूनही असं चालू आहे. मग रोटेशन. पण एखाद्या मुलाला असं वाटतं की मी 1 महिना पण ठेवू शकत नाही, मग ऑप्शन त्यांना काय, वृद्धाश्रम आमच्या इथे आणून ठेवतात, किंवा बाकी काही ठिकाणी वृद्धाश्रम आहेत तिथे नेऊन ठेवतात. असंही आहे. म्हणजे त्या मुलाला एक्सेप्ट नसतं करायचं. मग दुसरा मुलगा भांडायला येतो, तुम्ही ठेवलंच कसं? तुमच्या भावाने आणून ठेवलंय, नाही पण तुम्ही एक्सेप्ट का केलं? म्हटलं ऍडमिशन त्यांनी केलंय, सही त्यांची, मग आता आम्ही काय करणार आहे? मग तो पोलीस स्टेशनला जातो कंप्लेंट करायला भावाविषयी आणि आमच्या NGO विषयी की ह्यांनी असं असं केलं. म्हणजे अजूनही असे वाद वगैरे होतात. पण आता अशा वेळेस बाजू कोणाची घ्यायची तेच कळत नाही. म्हणजे भाऊ भाऊ सुद्धा एकमताचे नसतात की बुवा आईला ठेवलं तर त्यालाही राग येतो, किंवा वडिलांना ठेवलं तर राग येतो, हा सांभाळू शकत नाही म्हणून त्याने ऍडमिशन घेतलं, त्याच्यावरती केस होते, तुमच्यावरती केस होते, तुम्हाला हे कळत नाही कोणावरती कोणाच्या बाजूनी हे केलं पाहिजे. पण हे जी लोक आहेत समाजामध्ये, मी किती शाना, मी किती हुशार, मोदींना पण सल्ला देतात, मग साधं या लोकांना एवढं समजत नाही की आई वडिलांनी ज्यांनी एवढं सगळं लहानपणापासून मोठं केलं, जन्म घातला, बर्थडे केला, कपडे घेतले, एवढं सगळं पेन, वही, शिक्षण, कुठून कर्ज काढून आणलं, सगळं काही केलं, आणि आज वृद्धाश्रमात ऍडमिशन घेतात. चला, ही एक बाजू बघितली. तुम्हाला एक दुसरी बाजू मला जी आता वाटतंय बोलाविषयी, की बुवा दोघंही नवरा बायको काम करतायत घरात, जसं म्हणताय तुम्ही की बाहेरचा माणूस आणून ठेवला तर चोरीचा होऊ शकते किंवा काय होऊ शकतं, किंवा त्यांची केअर घ्यायलाच कोणी नाही आहे, अशी जी परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये काही लोक जेन्युइनली पण असतील की ज्यांना आई वडील ठेवायचे नाही आहेत आणि तरी सुद्धा ते ऍडमिशन घेत असतील, तर ती लोक येत असतील ना सणावाराला, आई वडिलांना घेऊन पण जात असतील किंवा करत असतील, असे काही एक्झाम्पल आहेत का? असं प्रकरण म्हणजे आता जसं तुम्ही बोलला तसं 10%च लोक समाजात आहे की ज्यांना खरंच आई वडिलांविषयी एक भावना आहेत, एक प्रेम आदर आहे, ती लोक घेऊन जातात. पण 90% लोक कुणीच येत नाही. म्हणजे दिवाळीत जरी मी विचार केला की बाबा आता दिवाळी आहे, आता दिवाळीतले बरेचसे आपली लोक जातील, पण कुणीच जात नसतं, सगळे असतात. तुम्हाला दिवाळी पण तुमची दिवाळी तिथेच करावी? हो, करतोच, सगळ्यांसोबतच करतो. कारण मला तेच एक हे असतं की मी कधी जाते आणि कधी त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करते किंवा कधी भेटते. कारण जसं ते त्यांच्या मुलाची वाट बघत असतात, माझा मुलगा कधी येईल, तशी माझी वाट बघतात. कारण सवय झाली आहे. काहींना 10 वर्ष झाले, काहींना 8 वर्ष झाले. डॉक्टर नाही आली तरी चालेल, पण तू कधी भेटायला येते मला. म्हणजे मी महिन्यातनं एकदा गेले किंवा दिवसातनं एकदा गेले, ते रोज तेच असतं, कधी मॅडम कधी येणार आहे, मॅडम कधी येणार आहे. म्हणजे एक खूप चांगलं बॉन्डिंग तयार झालंय प्रत्येकामध्ये. आणि मुलगी किंवा सून तुमच्यामध्ये पाहिली जाते आणि सगळ्यांशी खूप छान रिलेशन क्रिएट झाल्यामुळे ती व्यक्ती तिथनं गेली ना, समजा डेट झाली, तर खूप आठवणी येतात की ही आजी अशी होती, तशी होती. पण ठीक आहे, आता शेवटी त्यांचं वय आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता. पण माझं स्वतःचं एक इच्छा असते की ती व्यक्ती असेपर्यंत माझ्याकडे जेव्हा असतील त्यांना मी शेवटच्या क्षणापर्यंत विचारते की तुम्हाला काय खाऊशी वाटतं, काय आणू. मला नक्कीच असं वाटतं की त्यांचं शेवट आहे ना, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन करायच्या. सगळ्यांना विचारते मी. म्हणजे मला असं वाटलं एखादी आजी खूप सिरियस आहे आणि आजारी, किंवा आता तिचं लाईफ खूप कमी राहिले, असं मला बऱ्याच वेळा, मी थोडंसं आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल पण आहे, माझं स्वतःचं रेकी झालंय, त्यामुळे काही इंटिमेशन मला कळतात. बऱ्याच ठिकाणी झोपले की काही आठवतं की असं असं होणार आहे. आणि 2-3 मला स्वतःला अनुभव पण आला. मी त्या सेंटरला फोन केला की असं असं त्या रूममध्ये काही झालंय का, आणि एक आजोबा खरंच रिअल गेले होते. तर असे अनुभव मला बरेच वेळा आले. थोडंसं मेडिटेशन पण मी जास्तीत जास्त करते. आणि त्यानंतर मग बऱ्याच वेळा कंडिशन बॅड असेल तर मला कळतं, मी त्यांना विचारते आज काय खायचंय. मग त्या कुणी सांगतात आज मेदूवडा पाहिजे, वडापाव पाहिजे. सगळ्यांना तर शक्य नसतं देणं, पण त्या आजीच्या इच्छा पूर्ण करायच्या. तिचं लाईफ आहे तोपर्यंत, महिना, 2 महिने, 15 दिवस. आणि त्याच्यानंतर मग त्या पण एक मनाला खूप सॅटिस्फॅक्शन होतं, शांतता वाटतं, रिलॅक्स वाटतं की आपण काहीतरी केलं. तिचा मुलगा येऊ नाही येऊ, मुलगी येऊ, मला त्याच्याशी घेणं त्यांना नाही, पण मी केलं त्या व्यक्तीसाठी. आणि त्यामुळे मला स्वतःला एक अनुभव असा आला की मी जे काही काम करते ना, तर एक सेवा आहे, खूप मोठी सेवा आहे, मलाही कळतंय. पण एक सक्सेस खूप मिळत गेला त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात. मी कोणत्याही अपेक्षा कधीच ठेवल्या नाही आणि ठेवत पण नाहीये.
माझं ड्रीम पण नव्हतं की मला काय हवंय, माझा काय मोटिव्ह आहे. पण त्या ज्या गोष्टींची अपेक्षाही नव्हती केली त्याच्या पलीकडे आज मला खूप सगळ्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे मला वाटलंही नव्हतं की मी आज 300-400 लोक सांभाळू शकेल, माझ्याकडे 40 स्टाफ असेल, मी फक्त फोनवर माझ्या सगळ्या गोष्टी होतील. पण आज मी एवढ्या लोकांची जबाबदारी घेतेय आणि ते मी स्वामींना खूप मानते आणि स्वामींच्या कृपेने खूप सगळ्या गोष्टी अगदी छान होतात. म्हणजे मला अडचणी खूप येतात पण त्यातनं त्या सॉल्व्ह होत आहेत. बऱ्याच वेळा मेजर प्रॉब्लेम पण येतात पण ते सगळ्या गोष्टींचं निवारण होतं कारण अपेक्षा मी कोणतीच ठेवत नाहीये आणि इथून पुढे होत राहील. मित्रांनो, खूप सारे लोक जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात की आम्हाला समाजाला काहीतरी द्यायचं आहे, डोनेशन करायचं आहे, वृद्धाश्रम करायचं आहे, मुलांना अनाथ आश्रम करायचा आहे. मी असं म्हणेल की तुम्ही तुमचं काम करा. जे असे लोक काम करतायत अशा लोकांना काही जी काही मदत तुम्हाला करता येईल ती नक्की केली पाहिजे. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना असं पण वाटतं की याच्यामागे काही छुपा अजेंडा असेल किंवा हे लोक काहीतरी पैसे कमवत असतील. मी म्हणतो पैसे कमवू द्यात, पण ह्या लोकांची सेवा कोण करणार? जर प्रत्येकानेच हा विचार केला की समोरच्या माणसाला 10 रुपये मिळत आहेत म्हणून तो काहीतरी स्वार्थापोटी करतोय, म्हणजे बोलताना ऐकताना असं नक्कीच वाटेल. पण तरी सुद्धा मी असं म्हणेल की पैसे जरी आपण त्यांना दिले तरी त्या लोकांचे खूप सारे आशीर्वाद आहेत. त्यांचं खरंच ते काम करतात. 150-160 लोकांना 2 वेळेला जर पाहुणा जेवायला घरी आला तर आपल्याला त्रास होतो किंवा आपण कसं तो कधी जाईल याची वाट बघतो. ही लोक तिथं ज्या लोकांना मेंटली डिस्टर्ब आहेत, जी लोकांना काहीच कळत नाही अशा लोकांना नेतायत, तिथं त्यांचं सगळं सेवा करतायत, त्यांना खायला घालतायत. काय होणार काय नाही होणार, कुठून मदत येणार नाही येणार काही माहीत नाहीये. असं असताना सुद्धा ही सेवा करणारी लोक समाजात आहेत म्हणून कुठेतरी माणुसकी किंवा माणूस जिवंत आहे असं मला वाटतं. तर मी असं नक्की तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जे काही शांतीबन नावाचा जो आश्रम आहे त्याला सरळ हाताने तुम्हाला जे काही वाटेल ती मदत करा. पैशाची मदत करा, वेळेची काही सेवा असेल त्यांची करू शकता, काही तुम्हाला फळं फ्रुट्स द्यायची इच्छा असेल ते देऊ शकता, कदाचित तुमच्याकडे काही कपडे असतील ते द्या. काही ना काहीतरी तुम्ही हेल्प अशा लोकांना, यांनाच नाही जे काही अजून स्टुडंट असतील त्यांना नक्की केली पाहिजे असं मला वाटतं. जर काही तुम्हाला करायचं असेल तर मॅडम तुम्ही काही अकाउंट नंबर किंवा काय आम्हाला शेअर करू शकता, आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये टाकू. येस, शेअर करू शकते. पूर्ण आश्रमाचे पूर्ण डिटेल्स देऊ शकते आणि अशा माझी रिक्वेस्ट अशीच राहील की तुम्ही अशा संस्थांना मदत करा की जिथे खरंच गरज आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही हाय पॅकेज घेताय तिथे तशी नीड नाही पडत, पण जे खरंच रोडवरचे बेवारस अशी लोक सांभाळतात त्यांना सपोर्ट केला पाहिजे. इव्हन मी माझे स्टेटस पण असतात की जुने कपडे असेल तर आम्ही एक्सेप्ट करतो. तर मला बऱ्याच वेळा नांदेड सिटी, सिंहगड रोड या ठिकाणांना खूप सारे फोन येतात. जुने कपडे पण आम्ही एक्सेप्ट करतो कारण त्यांना कपडे रोजच्या रोज म्हणजे हा अविभाज्य घटक आहे, कपड्यांचा गरज आहे. त्यामुळे नेहमी आम्ही कपडे वगैरे डिमांड करत असतो. जुनेच कपडे मागतो, नवीन मागतच नाहीये. तर कपडे सुद्धा एक्सेप्ट करतो. मदत होऊ शकते, किराण्याची मदत होऊ शकते, पैशांची मदत होऊ शकते, काही सेवा असेल तशी मदत पण होऊ शकेल. अजून कोणत्या पद्धतीची मदत होऊ शकते? बाकी बऱ्याच लोकांना गोळ्या लागतात ज्या बेसिक असतात की लूज मोशनवरच्या, तापाच्या. तर अशा बेसिक जरी मेडिकल तुम्ही मदत केली तिथे येऊन तरी चालेल. संस्थेच्याच नावाने करा. एक काही टॅक्स बेनिफिट वगैरे काय असं असतं? ATG आहे संस्थेचं, 12A आहे. टॅक्स म्हणजे एक्झम्पशन मिळू शकेल, मदत होऊ शकेल. आता नवीन स्लॅबनुसार ते फायदा नाही येणार आहे. ते पण रिजिन जे आले त्याच्यानुसार नाही येते. संस्थेचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. ATG आहे, 12A आहे, नीती आयुक्त सर्टिफिकेट्स आहे. फक्त मला एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता कारण मी गेले 10 वर्ष हेच काम करते पण काहीच हे नाही त्याच्यामध्ये पुढे की एक हेल्प किंवा बाकी गोष्टींसाठी फक्त काम करतो एवढंच होतं. नाही, करत राहणं आपल्या हातात आहे. जे तुम्ही करताय ते खूपच महत्वाचं आहे. आणि कदाचित हे बोलताना मला सुद्धा हा विचार येत होता की माझं काय भविष्य असणार आहे. म्हणजे भलेही पैसे कमवले सगळं काही, तर मला 70,000चे ऍडमिशन घेतील का 20,000चे असं माझ्या डोक्यात यायला लागलं. कदाचित मुलांना माझी पण अडचण होऊ शकेल, कदाचित काही होऊ शकेल. म्हणजे प्रत्येकाचं हे भविष्यच आहे असं म्हणायची वेळ येते. तुम्ही जरी म्हणत असलात की काही लेक्चर देऊन शाळा कॉलेजेसमध्ये वृद्धाश्रम कन्सेप्ट संपेल, तर मला नाही वाटत तो संपेल. आणि आजच मी काहीतरी माझ्या काहीतरी कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं वाटायला लागलंय. बरं, हे जे काही कार्य करताय याच्यामध्ये कोण प्रेरणा आहे किंवा प्रेरणा अशी नाही सर. मी आत्ताचं जे सगळं वातावरण बघतीये किंवा फॅमिली इश्यूज बघती, प्रत्येकाच्या घरोदारी जसं म्हणतात प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली, प्रत्येकाच्या अडचणी बघतीये. तर ते बघूनच मी वृद्धाश्रम म्हटलं आपण चालू करायचं आणि तिथे खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी एक शेल्टर त्यांना उपलब्ध करून द्यायचं. तर त्या हेतूनेच मी चालू केलं. आणि सगळ्यात त्याच्या मला पाठिंबा म्हणजे माझे मामा आहेत पोलीस खात्यात, ते पण खूप सोशली ऍक्टिव्ह असतात.
तर त्यांचा एक सपोर्ट आहे. आणि माझी आजी जी आता या जगात नाहीये, शांती नावाने, आईची आई आहे, तर तिचा पण खूप सपोर्ट होता की तू तुझ्या म्हणजे असं एक तू कर समाजात तुझं नाव होईल. त्यामुळे मी तिच्याच नावाने ही संकल्पना चालू केली. पण ठीक आहे, वाईट वाटतं सगळ्या दोन्ही गोष्टीने की आपण एक सेवा पण करतोय आणि त्यांचं दुःख पण आपण नाही निवारण करू शकत. कारण थोडंसं वाटून घेण्याचा, हलका करण्याचा प्रयत्न. तुम्हाला ते राऊतजींची स्टोरी सांगितली मी मगाशी की त्या मुलाने ठेवलंय, घरी काहीच कमी नाहीये. त्या आजी खूप चालतात, फिरतात, भाज्या निवडून देतात, सगळी कामं करतात. पण जर नवऱ्याचं वर्षश्राद्ध आहे आणि जर बायकोलाच नेत नाही, तर आजींनाच नेलं नाही, ती रडली अगदी गळ्यात पडून की बघ म्हणे माझी काय अवस्था आहे. मला वडील, तिच्या नवऱ्याचं वर्षश्राद्ध होतं, घरची चांगली परिस्थिती आहे, मुलांनी सुनेनी वर्षश्राद्ध वडिलांचं केलंय आणि आईला घेऊनच गेलं नाही. म्हणजे असं म्हणेल की सर ते वर्षश्राद्ध नसतं केलं तरी चाललं असतं, काहीच फायदा नाही, त्याचं काही करत नाही तुम्ही. ते करत नाही. वर्षश्राद्ध करून तुम्ही तिथे एक स्टेटस ठेवताय जगाला दाखवण्यासाठी. मला खूप लोक ऍड आहेत, नातेवाईक किंवा बरेचसे. मग त्या लोकांचं जर स्टेटस असं असेल ना, मी म्हणजे आई विषयी किंवा वडिलांना, मी त्यांना एक रिप्लाय देत असते नेहमीच की एकदा येऊन व्हिजिट करा, तुमच्या आईला बघा. म्हणजे तुम्ही स्टेटस ठेवण्याचा अर्थच नाही ना की तुम्ही स्टेटस कशासाठी ठेवताय, रिअल तसं वागतंय का? नाहीच वागत आहे खरंच. म्हणजे लोक आपण बघतोय किती स्टेटस असतात मोठे मोठे, पण तसे त्यांचे विचारही नसतात रिअल मध्ये. दुसऱ्यांसाठी स्वतः काहीच करायचं नसतं. तुम्ही ठेवा स्टेटस, पण त्याचं रिअल वागा ना. जीवन देण्यासाठी काही नाही, जे मेलेत त्यांचं वर्षश्राद्ध करा, गाव जेवण घाला, हो 500 लोकांना बोलवा, कारण इकडे मोठेपणा होतो ना. मी मला स्वतःचा एक अनुभव सांगते. खूप मोठी व्यक्ती ती पॉलिटिशियन्स मध्ये, आणि मला भेटायला बोलवलं, मी नाव नाही सांगू शकत. मला घरी म्हणजे ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं, एकदम AC रूमचं ऑफिस वगैरे, समोर अगदी मर्सिडीज वगैरे लावलेल्या. आणि मला म्हणे असे माझी आजी आजोबा आहे, एकदा तुम्ही जाऊन बघा शेजारच्या रूम मध्ये, ऑफिसच्या मागे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सजेस्ट करा मला. मी गेले तर लिटरली एक पत्राच्या शेडमध्ये त्यांना खाली जमिनीवर ठेवलं होतं, आणि खाली ती जमीन पूर्ण कोबा केलेलं, त्याच्यात पण असे खडे बिडे होते. आणि एक बाई तिथे कामासाठी ठेवली होती, पितळेचा स्टोव, आता गॅसचा जमाना आहे पण पितळेचा स्टोव, त्याच्यावर कोरा चहा. आता त्यांच्याकडे दूध पण नसेल का, स्वतःची डेअरी आहे, आणि कोरा चहा. आणि त्या आजोबांना पूर्ण जखमा झाल्या होत्या बेडसोर्स, कारण बेड नाही, बेडवरती गादी नाही. जेव्हा ती व्यक्ती झोपून राहते तर आम्ही आधी एअरबेड टाकतो की जेणेकरून जखमा होऊ नये, कारण एअरबेडने बॉडी आपली हँगिंग राहते. तर त्यांना जमिनीवर, खाली गादी पण नाही, बेडशीट सुद्धा नाही, जमिनीवर टाकलं होतं. पूर्ण जखमा झाल्या होत्या. त्यातल्या त्यात त्या आजी जरा बऱ्या होत्या. आणि मी त्यांना खूप मोठी लिस्ट लिहून दिली. म्हटलं ह्यांना एअरबेड लागेल, बेड लागेल, जो हॉस्पिटलमध्ये प्रॉपटॉप करणारा बेड असतो तसा बेड लागेल, त्यांना ते जखम झाली तिथे ड्रेसिंग करावं लागेल, त्यांना आहार वाढवला पाहिजे, खाणं पिणं वाढवलं पाहिजे. मी लिस्ट लिहून दिली. ती लिस्ट 15 दिवस त्यांनी आणलीच नाही. आणि 15 दिवसांनी मोठे फ्लेक्स वगैरे ह्याचे 10वा 13वा वगैरे, म्हणजे ते आजोबा एक्सपायर झाले. ती लिस्ट काही मिळाली नाही. 13 दिवसांनी त्याच रूममध्ये ते एक्सपायर झाले. आणि नंतर मग कालांतराने त्या आजी गेल्या असतील. पण हे अशी कंडिशन आहे, म्हणजे आज तुम्हाला काहीच कमी नाही, पण तुम्ही तिथे एखादी जरी बाई लावली किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर तिथेही नर्सिंग केअर चांगली होऊ शकते ना. अगदी काय अशी कंडिशन नाही की तुमचे खाण्याची वांदी आणि तुम्ही आई वडिलांचं कसं करणार. पण ज्यांच्याकडे सगळं काही आहे पण त्यांना करायचं काहीच नसतं. पण आज त्या आजी आजोबांच्या बॅनरवरती खर्च केला त्यातला अर्धा खर्च तरी चाललं असतं ना, खूप झालं असतं. पण ते सजेशन आपण नाही देऊ शकत, कारण आपलं कोणी ऐकणार नाहीये. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून जे लोक ऐकतायत, खूप काही कमवून पुढच्या पिढीसाठी ठेवा. तुम्हाला तिकडे पत्र्याच्या रूम मध्येच आहे. पाप कमी करा, लोकांना खरोखर लुटायचं कमी करा प्लीज. लई फेड आहे खतरनाक, आणि इथंच फेडायला लागणार आहे. उद्या हातपाय गळाले ना, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी होती, तुमचा किती रुतबा होता, किती रुबाबदार होते तुम्ही, कोणी विचारणार नाही. समाजासाठी, देशासाठी खरंच काहीतरी, म्हणजे मला कळत नाही मी काय बोलावं. पण मॅडम, मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल, किंवा मी असं म्हणेल की काय तुम्ही संदेश द्याल अशा मुलांना ज्यांचे आई वडील आहेत, त्यांनी कसं वागावं जेणेकरून त्या आईवडिलांचं ते दुःखी नाही करणार. आणि जे म्हातारी लोक आहेत त्यांना पण काय संदेश द्याल की त्यांनी कसं राहावं जेणेकरून मुलगा किंवा सून त्यांना पण घराच्या बाहेर नाही काढणार. प्लीज याच्यावर तुमचं काय मत? माझं मत असंच राहील की जितकं प्रयत्न करा तेवढं तुम्ही घरी तुमच्या आई बाबांना सांभाळा, कारण त्यांना तुमच्यामध्येच
सगळं त्यांचं पूर्ण आयुष्य असतं. कारण मी मुलासाठी झटले, मुलासाठी घरकामं केली, मुलासाठी घरं बांधण्याची कामं केली आणि त्यातनं मी पैसा घेऊन त्या मुलाचं शिक्षण केलं. अशी जेव्हा प्रत्येकाची स्टोरी मी ऐकते की मी माझ्या मुलासाठी एवढं केलं आणि आज मला बघ कुठे आणून सोडलंय, तर जेवढं जमेल तुम्ही तेवढं घरी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. जरी त्या आजारी असतील, काही पडल्या, फ्रॅक्चर झालं, कालांतराने गुडघे दुखतात, 80 वयाच्या पुढे ती व्यक्ती चालू शकत नाही, जेवढं जमेल तेवढं तुम्ही त्यांना घरी नर्सिंग केअर ठेवा. कारण ते फक्त प्रेम तुमच्या मुलांमध्ये शोधत असतात. आमच्यामध्ये किंवा माझ्या इथले जे स्टाफ आहे त्यांच्यामध्ये प्रेम त्यांना दिसत नसतं. आम्ही कितीही जीव लावला पण शेवटी प्रत्येकाला म्हणतात ना, मुलगा तो मुलगा किंवा मुलगी ती मुलगी. जरी त्यांनी काठीने रोज मारला आई वडिलांना तरी त्यांना तोच मुलगा हवा असतो. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आमचा शेवट तिथे घरातच गेला पाहिजे. पण काही लोक इतकी क्रूर आहे. आता आमच्या इथे बरेचसे आजी आजोबा एक्सपायर झाले तर घरी नेत नाही, बॉडी उचलायची आणि डायरेक्ट वैकुंठ. म्हणजे जसं आपण आपल्या ह्याच्यामध्ये घरी नेणं, आंघोळ घालणं, सगळ्या गोष्टी करतो आपल्या धर्माप्रमाणे, तसं त्यांच्यामध्ये त्यांच्याही धर्म आहे, सगळ्या विधी आहेत. पण भांडण्यासाठी, वोटिंग करण्यासाठी, हक्क मागण्यासाठी तशी अवस्था नाही. मग येऊन अंगठे घेणं, ॲडव्होकेटला आणणं, घर स्वतःच्या नावावर करून घेणं, मृत्यूपत्र तयार करणं, हे सगळ्या गोष्टी सर्रास घडत असतात. पण आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. म्हणजे काहींना पेन्शन 40,000 असेल ना तर तो मुलगा फक्त पेन्शनसाठी येणार, वडिलांना बँकेत नेणार, पेन्शन काढून 200 रुपयाची चिकनची थाळी खायला घालणार, त्यातले जी काही नॉमिनल चार्जेस आहे आमचे तिथे भरणार आणि बाकी 20-30,000 स्वतःकडे ठेवणार. हे आई वडील नाही करायचं, म्हणत नाही का माझं मला त्यांचं वय इतकं झालेलं असतं ना, ते मग डायरेक्टली सांगतात तू तुझं बघ, आमच्या दारात येऊ नको, माझा फोन बिन करू नको. मग ते आई वडील घाबरतात, जाऊ दे आपलाच मुलगा खातोय ना, खाऊ देत. म्हणजे असंही ते घाबरलेले असतात आधीच. आपल्याला सिक्युरिटी किंवा सेफ कोण आहे तर आपला मुलगाच आहे. मी जसं म्हटलं ना, त्या मुलाने काठीने मारलं तरी त्याला मुलगाच योग्य वाटतो. मॅडम, तुम्ही इथं आलात आणि समाजाला, आम्हाला स्वतःला निशब्द करून तुम्ही गेलेला आहात. खूप काही बोलण्यासारखं आहे आणि हे ऐकल तेवढं कमीच आहे. फार काही जास्त वेळ तुमचा घेत नाही, पण तुम्ही इथं आलात आणि जे काही मार्गदर्शन केलं याच्यामुळे मला वाटतं की जे काही आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचे तरी डोळे थोडेफार तरी उघडलेले असतील. कमीत कमी पैसे असतील म्हणून तरी मुलं सांभाळतील किंवा चांगल्या वृद्धाश्रमात ठेवतील ही अपेक्षा ठेवा. जर तुम्ही पैसे पण नाही ठेवले स्वतःकडे, म्हणजे आलंय आज उधळलं, पोरांना कपडे घे, बड्डे कर, फिरायला जा, म्हातारपणासाठी काहीच ठेवलं नाही तर तुम्हाला बेवारस सोडण्यात येईल इतपत हा समाज खालच्या स्तराला गेलेला आहे. सो मित्रांनो, मी आकाश गोंदावले फायनान्शियल ॲडवायझर पण आहे, फायनान्शियल लिटरसी याच्या माध्यमातून लोकांना अवेअर करत असतो. आणि हा पॉडकास्ट संपताना मला प्रत्येकाला ही विनंती करावी वाटते की तुम्ही आज जे काही उधळाल ना ते तुम्हाला निराधार किंवा बेवारस बनवण्यातच सहभागी म्हणजे बनवण्यासाठीच कामाला येईल. पण 2 रुपये जर वाचवले तर कदाचित तुमचं भविष्य सुरक्षित राहू शकेल किंवा कमीत कमी पेड वृद्धाश्रमात जाता येईल अशी अवस्था तुमची होऊ शकेल. सो मॅडम इथं आल्यात आणि त्यांनी जे काही आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं आहे, मी सगळ्यांना विनंती करेल की नक्की त्यांच्या वृद्धाश्रमाला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला जे काही शक्य होईल, प्रत्येकाने जे काही शक्य होईल ती मदत, आपण तर नाही करू शकत आहे पण जे करतायत त्यांना आपण केली पाहिजे. तर नक्की मी विनंती करेल की तुम्ही त्यांना आर्थिक स्वरूपात, जे काही स्वरूपात तुम्हाला मदत करता येईल त्यांनाही करा आणि असे जे काही कार्य करतात तर सर्वांना करा. सो थँक्यू मॅम, तुम्ही इथं आलात आणि एवढा वेळ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन. सर, तुम्ही आज खूप एक मला स्टेज निर्माण करून दिला आहे आणि मी सहजच फोन केला होता की मी एवढ्या वर्ष काम करते पण मला असं एक स्टेज किंवा लोकांपर्यंत मी कशी पोहोचेल की इतरांना फक्त माझं नाव माहिती असून उपयोग नाही किंवा मी काम काय करते हे मी ज्या सोसायटीत होते तिथेही माहिती नाही आहे. पण तुमच्यामुळे आज या माध्यमातून इतरांपर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचेल. आणि तुम्ही सर नक्की या एकदा वृद्धाश्रमात आमच्या आजी आजोबांची विचारपूस करायला जेव्हा वेळ मिळेल. आणि अगदी मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सो मच.